तर या इंधन तुटवड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जागतिक संकटामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे। पेट्रोल डिझेल देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं देखील प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेली आहे। कुणीही पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी करू नका असंही फडणवीसांनी म्हटलंय। परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेली आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जागतिक संकट आहे। जागतिक संकटामध्ये सप्लाय चेन्स डिस्टर्ब झाले असताना आणि जगामध्ये अनेक देशांनी पेट्रोल डिझेलची इमर्जन्सी घोषित केलेली आहे। काही ठिकाणी 2-2 दिवस लॉकडाऊन आहे। अशाही परिस्थितीत आपल्या इथे पेट्रोल डिझेल आपण देण्याचा प्रयत्न करतो। विशेषतः या सीझनमध्ये आता शेतकरी देखील डबकीमध्ये डिझेलची मागणी करतात। साधारणपणे नॉर्मली आपण ती देत नाहीत, पण या सीझनमध्ये शेतकऱ्यांना आपण देत असतो। पण शेतकऱ्यांच्या नावाने कोणी दुसऱ्याने होर्डिंग करू नये या दृष्टीनं जिल्हा प्रशासन प्रयत्न करते आहे। त्याच्या वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत। मुळामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर जेवढा कोटा मागील वर्षी आपल्याकडे होता जवळपास तेवढाच कोटा आहे। पण थोडी भीती असल्यामुळे किंवा पुढे मिळेल की नाही भीती असल्यामुळे 20% मागणी वाढली आहे। माझी सर्वांना विनंती आहे की पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कोणीही साठेबाजी करू नये। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे।